महाशिवरात्र हा सण नाही तर एक आध्यात्मिक ऊर्जेची रात्र आहे. ही रात्र शिव आणि शक्तीच्या मिलनाची आहे, जिथे ब्रह्मांडातील सर्वोच्च ऊर्जा जागृत होते, संकट दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात आणि आतल्या शक्तीला जाग येते. होय, आणि म्हणूनच फक्त एक प्रभावी उपाय जो महाशिवरात्रीच्या रात्री नक्की करून पाहावा. हा उपाय अगदी साधा आहे, सोपा आहे, पण श्रद्धेने केला तर चमत्कार घडतोच घडतो. चला तर मग कोणता आहे हा उपाय, तो कसा करावा, कधी करावा, सविस्तर जाणून घेऊया. महाशिवरात्री ही केवळ उपवासाची रात्र नाही, ही आहे शिव आणि पार्वतीच्या मिलनाची रात्र. या रात्री ब्रह्मांडातील ऊर्जा शिखरावर असते. जर तुम्हाला जीवनातील अडथळे, आर्थिक तंगी, आरोग्य समस्या, नातेसंबंधातील अडचणी किंवा कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर आजच्या रात्री म्हणजे महाशिवरात्रीच्या रात्री फक्त एक महत्त्वाचा उपाय करायला विसरू नका. पहिला उपाय, बेलपत्रावर चंदनाने नाव लिहून तो महादेवाला अर्पण करा. हा उपाय अनेक भक्तांनी केला असेल आणि त्यांना महादेवाची कृपा सुद्धा मिळाली असेल. तर यासाठी काय करायचंय, सर्वात सोपी आणि घरच्या घरी उपलब्ध असलेली सामग्री घ्यायची. एक अखंड न फाटलेलं 3 पानांचं ताजं बेलपत्र घ्यायचे. पांढरे किंवा पिवळे चंदन घ्यायचे आहे. अष्टगंध असेल तरी चालेल. एक छोटी पेन्सिल किंवा चंदनाचा स्टिक घ्यायचा आहे. शिवलिंग किंवा भगवान महादेवांचा फोटो असेल तर या संपूर्ण वस्तू एकत्र करायची आहे. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून मन शांत करावं, दिवा लावावा, अगरबत्ती लावावी आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर बेलपत्राच्या मधल्या मोठ्या पानावर, म्हणजे आपण 3 बेलपत्राचं एक पान घेतो, त्याच्या मोठ्या पानावर पांढऱ्या चंदनाने लिहावं ओम. हा सर्वात सोपा आणि शक्तिशाली उपाय आहे. किंवा आपली एखादी इच्छा त्याच्यावर लिहायची आहे, ती अगदी कमी शब्दात, जसं संकटमुक्ती, नोकरी, आरोग्य किंवा संतान प्राप्ती, अशा प्रकारे आपण त्यावर अक्षर लिहायचं आहे. लिहिताना मात्र मनात फक्त तीच इच्छा ठेवा, दुसरा काही विचार ठेवू नका. त्यानंतर महाशिवरात्रीच्या रात्री, विशेषतः निशित काळात म्हणजे रात्री 12 वाजून काही मिनिटांपासून ते 1 वाजेपर्यंत, आता यंदा 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्र आहे, या रात्री आपण हा उपाय करू शकता. पण जर ते शक्य नसेल तर रात्रीच्या कोणत्याही प्रहरात आपण हा उपाय करू शकता. शिवलिंगावर किंवा मूर्तीसमोर किंवा फोटोवर हे बेलपत्र व्हायचं आहे. याआधी आपण अभिषेक करायचा आहे आणि हे बेलपत्र आपल्याला अर्पण करताना म्हणायचं आहे की हे महादेवा, माझी ही इच्छा पूर्ण कर, मी तुझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतो. आणि नंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. शास्त्रानुसार महाशिवरात्रीला अशा प्रकारचं बेलपत्र अर्पण करणाऱ्या भक्तांच्या अनेक जन्मांची पापं नष्ट होतात, अडकलेली कामं मार्गी लागतात, ग्रहदोष दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. कारण महाशिवरात्र ही जागरणाची रात्र आहे, म्हणजे आपल्या आतल्या शिवशक्तीला जाग करण्याची रात्र आहे. जेव्हा तुम्ही श्रद्धेनं हे काम करता किंवा कोणतेही उपाय करता, तेव्हा महादेव स्वतः तुमच्या इच्छा ऐकतात आणि तुमच्यावर कृपा करतात, असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. अनेक भक्तांनी सांगितलंय की या उपायाने त्यांच्या जीवनात चमत्कार झालेत, नोकरी लागली, आजार बरे झाले आणि नातेसंबंध सुद्धा सुधारले. आता फक्त हा उपाय करताना काय करू नये तर बेलपत्र फाटलेले, जुने किंवा 3 पेक्षा कमी किंवा जास्त पानांचे घेऊ नये. हे बेलपत्र महादेवांना अर्पण करताना राग, द्वेष किंवा नकारात्मक विचार अजिबात ठेवू नये. आता काही टिप्स की हा उपाय केल्याने तुम्हाला जास्तच फायदा होईल. रात्रभर जागरण करत असाल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहा. या रात्री शिव महापुराण ऐका, फळाहार किंवा फक्त दूध घेऊन उपवास करा. घरात दिवे लावा, भांग, धोत्रा, पांढरी फुलं महादेवांना वहा आणि सकाळी उठल्यावर शिव मंदिरात जाऊन दर्शन घ्या. महाशिवरात्रीची ही संधी अजिबात सोडू नका. रात्री हा उपाय करून पहा आणि कमेंटमध्ये अनुभव शेअर करायला विसरू नका. महाशिवरात्री संबंधित तज्ञ व्यक्तींकडून माहिती हवी असेल तर या संबंधित संपूर्ण पॉडकास्ट तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल, ज्यामध्ये महाशिवरात्रीचे शुभमुहूर्त, बरेच उपाय आणि या दिवशी, या रात्री महादेवांना कसं प्रसन्न करायचं हे संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. आणि त्या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर महाशिवरात्रीच्या रात्री अगदी साधे, सोपे, घरच्या घरी करता येईल असे उपाय आहेत, जे महाशिवरात्रीच्या रात्री केल्याने नक्कीच लाभदायक ठरू शकतात. मित्रांनो, हे उपाय करताना तुम्हाला नक्कीच वाटेल की महादेव स्वतः तुमच्या समोर बसले. असं म्हणतात की महाशिवरात्रीच्या रात्री लाखो भक्त रात्री जागून रडतात
आणि महादेव त्यांच्या अश्रूंना अमृत बनवतात। मग तुम्हीही महाशिवरात्रीच्या रात्री हे उपाय करा आणि महादेवांना प्रसन्न करा। लोकमत भक्तीच्या सर्व प्रेक्षकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा। या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।